नमस्कार. आता उपसभापती पदावर बसले, कसं वाटतं सर तुम्हाला? चांगलं वाटतं. अच्छा, पहिल्यापासूनच अपेक्षा होती का या पदावर यायचं, का अचानक असं काय घडलं? गारगार वाटतं. बोला ना. मी फार सर्वसामान्य कुटुंबातून आहे. माझे वाडवडील काही ग्रामपंचायत सदस्यसुद्धा नव्हते. मी ग्रामपंचायतमध्ये काम केलं आणि आता मला पंचायत समितीमध्ये संधी मिळाली. आमचे मामा गुलाबशेठ पारखे असतील, त्यांच्याबरोबर मी पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आलेलो आहे आणि आता शिवजन्मभूमी विकास मंच या गटाला मी पाठिंबा दिला आहे आणि उपसभापती मी झालेलो आहे. सर, त्यांचं असं म्हणणं आहे का आमची कोणाची परमिशन न घेता तुम्ही परस्पर शरद सोनवणेकडे गेलात आणि त्यांना सर ते सहभागी झाला. ते आता संघटनेचे नेते मंडळी ठरवतील ना. म्हणजे कोण नेते मंडळी, जरा तुम्ही जरा पुष्टी केली तर बाहेर माहिती व्यवस्थित नेते असतील, तालुका प्रमुख असतील, जिल्हा प्रमुख असतील, ते निर्णय घेतील. मगाशी विकी पारखे होते, ते तुम्हाला जाब विचारायला आले होते, काहीतरी अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी त्यांना अटवलं. काय नक्की झालं होतं सर? ते आहेत माझे भाऊ आहेत, काय असतील ते आम्ही बसून चर्चा करू. चालेल, धन्यवाद सर.